किती बेफाम भल्या भल्यांना फुटलाय घाम याला कोण घालिलं येसन दरबारी पुष्टी बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबारात झालं गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हा 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 हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान नाव तेच अफजल खान जिचं जागता जणू सैतान. खान बोलले छाती ठोकून शिवबाला तर टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड दड पाय दड फौज फाटलई बक्कड आंगिरा हत्तीचा बड पाहणारा कापे चढचढ वाटेत भेटलेला चिटीत ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा खानांना. हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यास नाही जाणीव शक्तीची नकळीला काही कल्पना युक्तीची हजीजी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला अन अशा शामियान्यात खाना डौलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा हा 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 आओ शाहजी हमारे गले लग जाओ आओ हा हा हा. खान हाक मारी तो हसरी रोकून नजर गरी हा जी रोकून नजर गरी हा जी. खानानं राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला कटरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला चिलखतवतय अंगाला. खानाचा वासुक गेला. खान जेट बदला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिछू अडकला. वाघनखांचा